नमस्कार मंडळी. आधीच्या भागात आपण पंचम अध्याय म्हणजेच 5व्या अध्यायाचे कर्मसन्यास योग या अध्यायाचे पहिले 1 ते 14 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं मंडळी. आता श्लोक क्रमांक 15. ना दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवाः. तसेच भगवंत कुणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या स्वतःच्या अज्ञानामुळे मोहित होतात. ज्ञानेन तु तज्ज्ञानम् येषां नाशितम् आत्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. तथापि जीव जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने प्रबुद्ध होतो, तेव्हा सूर्याने दिवसा सर्व वस्तू प्रकाशित कराव्यात तद्वत त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तत्बुद्धयाः तत् आत्मानः तत्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति पुनः आवृत्तिं ज्ञान निर्धूर्त कल्मषाः. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहजच मुक्तिपथावर अग्रेसर होतो. विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी च एव स्वपाके च पंडिताः समदर्शिनाः. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनयसंपन्न ब्राह्मणा, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. इह एव तै जिताः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. ज्यांचे मन एकत्व आणि समत्वात स्थित झाले आहे, त्यांनी जन्ममृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केलेला असतो. ते ब्रह्माप्रमाणे निर्दोष असल्यामुळे पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. न प्रहर्षेत प्रियं प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियं स्थिरबुद्धिः असम्मूढः ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित असून भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा विन्दति आत्मनि यत् सुखं सहा ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. असा मुक्त मनुष्य ऐहिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त न होता स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे मुक्त आणि आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तेहि संस्पर्शजाः भोगाः दुःखयोनयाः एव ते आदि अंतवंताः कौन्तेय न तेषु रमते बुधः. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये भाग घेत नाही. हे कौन्तेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो,
म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. शक्नोति इह एव यः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात् काम क्रोध उद्भवम वेगम सहा युक्तः सहा सुखी नरः. मनुष्य जर वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम तथा क्रोध यांचे आवेग आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित असून या जगात सुखीही असतो. मंडळी, यः अंतः सुखः अंतः आरामः तथा अंतः ज्योतिः एव यः सः योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतः अधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय असून अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरात आहे, तोच परिपूर्ण योगी होय. तो ब्रह्मामध्ये मुक्त होऊन शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधाः यत् आत्मानः सर्वभूतहिते रताः. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वांच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये सदैव व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यत् चेतसां अभिताः ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदित आत्मनां. क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आणि पूर्णत्वाकरता सतत प्रयत्नशील असणाऱ्या योगी पुरुषांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. स्पर्शान् कृत्वा बहिः बाह्यान् चक्षुः च एव अंतरे भ्रुवोः प्राण अपानौ सम्मौ कृत्वा नास अभ्यंतरचारिणौ. यत् इंद्रिय मनः बुद्धिः मुनिः मोक्षपरायणाः विगत इच्छा भय क्रोधः यः सदा मुक्तः एव सः. सर्व बाह्य इंद्रिय विषय दूर ठेवून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना साम्यावस्थेत आणून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये तथा बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय ठेवणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. नित्य या अवस्थेत असणारा मुनी निश्चितच मुक्त असतो. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरां सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं ऋच्छति. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो.
याबरोबरच आपला 5वा अध्याय पंचम अध्याय संपलेला आहे. या अध्यायात होते एकूण 29 श्लोक. यापुढील 6वा अध्याय आपण पुढच्या भागात बघू. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. त्यामध्ये 1 ते 47 श्लोक आहेत मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.